मंगरूळ आमच्या पूर्वजांचे गाव. त्याच्या बऱ्याच आधी खूप मोठ्या जंगलाचा भाग लागतो. त्या जंगलात बऱ्याच हिंस्र श्वापदाचा वावर आहे. जंगलाच्या मधोमध एक प्रचंड तलाव आहे, ज्याच्या किनाऱ्यावर भल्या पहाटे आणि संध्याकाळी काही प्राणी पाणी पिण्यास उतरतात. त्याच घनदाट जंगलात आमच्या कोण्या दूरच्या नातेवाईकाचं दुमजले जुनं घर आहे. तिथे वर्षभर कोणी राहत नाही, त्यामुळे बाकी घरात लागणारे काही सामानसुमानही नाही. वर्षातून 1-2 वेळा आम्ही भावंड तिकडे जायचो, साफसफाई करायची आणि बाकी जगापासून अलिप्त राहून फक्त मजा करायची आणि पुन्हा कॉर्पोरेट आयुष्य जगण्यासाठी 6-8 महिन्याची ऊर्जा आणि तेच रटाळ आयुष्य जगण्यासाठी एक उमेद घेऊन परतायचं. काही त्या आठवणी, गप्पा, गाणी, जेवण, रमीचे डाव, जंगल, सगळं स्वर्गच. पण त्या रात्री इतक्या वर्षाच्या स्वर्ग सुखाला कोणाची तरी नजर लागली. इतकं विचित्र, विक्षिप्त आणि विकृत या ब्रह्मांडात काही असू शकतं ह्याची माझ्यासहित त्या दिवशी बरोबर असणाऱ्या सर्वांनाच प्रचिती आली. पूर्ण आयुष्यभर जसाच्या तसा ठळक लक्षात राहील असा अनुभवच त्या ट्रिपमध्ये आम्हाला आला होता. रात्री बेरात्रीच्या पार्ट्या करून नंतर जंगलात भटकत ससे, खेकडे, तलावातील मासे पकडायला जाणारी आणि तत्सम रानटी अन अघोरी छंद जपणारी आम्ही ठरलेली 5 निशाचर टाळकी. त्या रात्रीसुद्धा नेहमीप्रमाणे पार्टी उरकून आम्ही तेच पंचमहाभूत जंगलात भटकंतीला निघालो होतो. थंडी सुरू होऊन बरेच दिवस उलटले होते आणि चालताना वाळलेल्या काट्यांच्या तुटणारे होणारा कटकट आवाज रात्रीची शांतता भंग करत होता. तसा आम्ही हातात मोठ्या जाळ काठ्या वन्य प्राण्यांपासून स्वरक्षणार्थ ठेवल्याच होत्या. त्यातसुद्धा आम्ही त्या खांद्यावर उगारूनच चालत असू, कारण कोण जाणे त्या भयान काळोखातून कधी कोणत्या गर्द झाडीमधून काय ओरडत अंगावर येईल आणि शरीराचा एखादा भाग एका हिसक्यात तोडून नेईल. रात्री 11च्या सुमारास सुरू केलेलं ते चालणं 1.25 तास जंगल तुडत चालूच होतं. काट्याकुट्यातून रस्ता काढत कुठेशा कातळ असलेल्या जरा उघड्या जागी आम्ही थोडं थांबलो. सगळ्यांना तहान लागली होती आणि दारूची नशाही आता कमी झाली होती. सर्वानुमते मंजूर झालं की एक ड्रिंक तो बनता आहे, कारण मग कारण काही नाही. प्यायची होती लेकाच्यांना. बेताळ झाले. असलंच काहीसं बोलत मी खांद्यावरची बॅग काढली आणि एक सपाट जागा बघून खाली ठेवली. खिशातून सिगारेटचं पाकिट काढलं आणि लायटरसाठी मोठ्या भावाला आवाज दिला, रावा, अरे लायटर दे रे जरा. पाकिटातले एक सिगारेट काढून तोंडात ठेवत मान वर करतो तर काय, सगळे आवाज एकाएकी बंद. आजूबाजूला कोणी नव्हतं, नुसता भक्कास काळोख आणि त्या झाडांच्या पानांची वाऱ्याने होणारी सळसळ. सगळेच गायब. भीतीने जवळपास माझी दातखिळीच बसली. अंग गार पडून थरथरू लागलं. नुसती धडधड. फक्त भकाभका वारा कानात घोंगावत होता. एका झटक्यात प्यायलेली सगळीच दारू उतरली. जीवाच्या आकांताने मोठी आरोळी ठोकून पुढच्या क्षणाला फक्त पाळण्यासाठी बॅगला हात घातला आणि चिक्या भाऊंचे शब्द कानी पडले, अरे काय टाइमपास लावला रे ह्याने, काढ ना ती बाटली लवकर. दचकलो. कोणीतरी सनसनीत कानाखाली पेटवल्यासारखा खळबळून भानावर आलो. मारे, काय चाललं हे? मी काय उभ्या उभ्या स्वप्न बघितलं की काय, की प्यायलं म्हणून काहीतरी भात झाला? काही कळेना, पण नक्कीच जीवात जीव आला होता. गुडघ्यात वाकून खाली बसलो. मन प्रचंड आवरलं. बॅगमधून बॉटली काढली आणि रावासमोर धरली. पाण्याची बाटली चेक्या भाऊला दिली. अरे लायटर दे ना यार. माझा थोडा चिडचिडा स्वर आला. रावाने कदाचित ओळखलं ते. काय झालं छोट्या, काय चिडचिडा झालायस? हे घे म्हणून त्याने लायटर माझ्या हातात दिलं आणि पाठीवर हलकेच फटका मारला. मी सिगारेट शिलकावू लागलो. तेवढ्यात केपी म्हणाला, अरे काही नाही रे भावा, ऑफिसचं काही टेन्शन आठवलं असेल त्याला, सोड तू. पण माझ्या डोक्यातून काही क्षणांपूर्वीचे घडलेलं ते काही जाईना. डोकं नुसतं जळजळ झालेलं. काहीतरी विपरीत, चुकीचं आहे इथे. पण ह्यांना आता मी काय झालं ते सांगितलं तर हे सगळे खरं न मानता माझीच टर उडवतील, म्हणून गप्प राहण्याचं ठरवलं. रावाला माझी चाललेली मनाची घालमेल कळत होती. इतक्यात कातळाच्या पलीकडून एका मोठ्या झुडपातून
स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला. आम्ही सगळे प्रथम आवाजाच्या दिशेने आणि मग एकमेकांकडे बघू लागलो. सर्वांनाच तो विचित्र आवाज आला होता. लगेच दुसऱ्यांदा परत आवाज आला आणि माझ्या काळजात परत एकदा धस्त झालं. ती स्त्री जोरजोराने हसत होती. सगळे त्या विचित्र आवाजाने थोडे चक्रावून गेले. काय असावं बरं? आणि बघायला पुढे या असल्या काळोखात कोण जाणार? रावा म्हणाला. घाबरू नका रे, असेल काहीतरी, या बघूया, असं म्हणून तो त्या झुडपाच्या दिशेने पुढे जाऊ लागला. माझी अजिबात इच्छा नव्हती की त्याने एकट्याने तिकडे जावं. मी घाबरून चिक्या भाऊचा हात घट्ट धरला होता. त्याला म्हणालो, भेंडी, काय झाला फालतू दिवस आहे रे आज? डोक्याला ताप आला इकडे येऊन. रावा त्या किर्या काळोखात तिकडे जाऊ लागला. तसं ते झुडूप थोडंसं हललं. आमची अजून टरकली, पण रावा सावध होता. त्याने कमरेत खोचलेला लोखंडी चाकू काढला आणि दबकतच पुढे जाऊ लागला. मी मागून म्हटले, रावा, लक्ष दे रे, जरा जपून. एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात चाकू घेऊन रावा तिथे पोहोचला. तिकडे सगळीकडे त्याने टॉर्च मारून पाहिले तर त्याला काही दिसलं नाही. तो मागे वळून म्हणाला, अरे, इकडे तर काहीच नाहीये. त्याचे शब्द संपतच होते. तोच काळोखातून परत आवाज आला. माझ्या अंगाचं पाणी पाणी झालं. ह्यावेळी आवाज थोडा पुढून आला होता. तक्षणी रावाने टॉर्च आवाजाच्या दिशेने फिरवला. बघतो तर काय, पुढे सुकलेल्या गवतात नुसतं एक काळीकुट्ट डोकं, त्यावर उभ्या केसांसारखं काहीतरी दिसलं. टॉर्चच्या उजेडामध्ये 2 डोळेही चमकले. बापरे, हा काय प्रकार आहे? आणि तेही हसत आहे, असं विचित्र, रावा स्वतःशीच म्हणाला. मागे वळून आम्हाला म्हणाला, सगळे मागे व्हा, माझ्याजवळ येऊ नका. आणि स्वतः मात्र पुढे झाला. तो जसा पुढे जाऊ लागला तशी ती डोक्यासारखी दिसणारी गोष्ट आणखी पुढे पडायला लागली. तो जसा बऱ्यापैकी जवळ पोहोचला तेव्हा त्याला दिसलं ते एक साळींदर म्हणजे पॉर्क्युपाईन होतं. पॉर्क्युपाईनचा आवाज रात्री अगदी एखाद्या स्त्रीचा हसण्यासारखा वाटतो. रावाने तिकडून आम्हाला जसं ते सांगितलं तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आम्ही सगळे परत रिलॅक्स झालो आणि जागच्या जागी तिथेच त्या कातळावर बसलो. मला तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला मी कॅम्पीकडे बाटली मागितली, पण ते कुठे होते म्हणून मी मागे वळून बघतो तर केपी स्वतःच्या मागच्या बाजूला बघत धडपडतच माझ्या बाजूला येऊन कसेबसे हात टेकून बसले आणि लगेचच मग तिथेच आडवीसुद्धा झाले. मी आणि समाधातांनी हाताने धरून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तर ते खूपच थरथरत होते आणि पूर्ण घामाघूम झाले होते. चिक्या भाऊ इतक्यात रावाजवळ पोहोचला होता. त्याला ते साळींदर बघायचे होते. त्यांना दोघांना आवाज देऊन आम्ही बोलावलं आणि घडलेला प्रकार सांगितला. केपीनं आम्ही पाणी प्यायला दिलं. त्यांना टी शर्ट काढायला लावला. जरा मोकळी हवा मिळाल्यानंतर ते थोडे फ्रेश झाले आणि उतरत्या दरीकडे बोट दाखवून झाला प्रकार सांगू लागले. त्यांच्या तोंडून नीटचे शब्दही फुटत नव्हते. त्या साळींदरच्या नादात आमचं साऱ्यांचं लक्ष समोरच्या बाजूला होतं आणि इकडे मागच्या मागे केपीना कोण्या म्हातारीने म्हणे अतिशय घोगऱ्या आवाजात हाक मारली, ए बाळा, कोण रे तुम्ही? इकडं काय करताय? ती जेरी बंद ठेव की तुझी. एकतर तिचा तो जाडा भरडा घोगरा आवाज, टॉर्चच्या उजेडात तिचे कायम उघडे असणारे डोळे आणि काळ्याक भिन्न राट चेहऱ्यावरील भयानक सुरकत्या बघून केपींची पार भंबेरीच उडाली. त्या गर्द रानात इतक्या रात्रीची कोणीही म्हातारी आणि कुठून आली ही? जकीन नाही तर हडळ असणार एखादी. तिचं बोलणं ऐकायला केपी तिकडे कुठचे थांबायला. ते धडपडत चाचपडत कसेबसे माझ्याजवळ पोहोचले. त्यांचे ते बोलणे ऐकून आम्ही लगेच इकडे तिकडे टॉर्च मारून बघू लागलो. केपींची हालत बघून एकंदरीत सर्वांचीच हवा टाईट झाली होती. मला तर ती म्हातारी कोणाला दिसूच नाही असं वाटत होतं. रावा आणि चिंक्या भाऊ म्हणजे निडर लोक, कुठेही न घाबरणारी मंडळी. अगदी मध्यरात्री तळ्यात पोहायला उतरण्यापासून ते कोणत्याही भूत बंगल्यात कधीही घुसायची त्यांची तयारी असणारे. कातळ जिथे संपतं त्याच ठिकाणी म्हणजे आमच्यापासून साधारण 15 ते 20 फुटांवर एक मोठालं बाबडीचं की सावरीचं काटेरी झाड होतं. त्याच्या बुंध्याला पलीकडच्या बाजूने कोणीतरी खेटून बसल्यासारखी आकृती दिसली. चिक्या भाऊंच्या टॉर्चने बरोबर त्याचा शोध घेतला होता. तो जवळपास ओरडला, काय आहे रे तिथे? कोणीतरी बसले वाटतं झाडाला टेकून. लगेच सर्वांच्याच टॉर्च तिकडे वळल्या. टॉर्चच्या उजेडात
एका बाजूने दिसणाऱ्या त्या विद्रूप चेहऱ्याने आमच्या सर्वांचा पार थरकाप उडवला. रक्तातून बर्फाची एक थंड लहरच गेली. माझ्यासाठी हे एकामागून एक आघात जीव घेणे आणि असह्य होऊ लागले होते. मी आता पुरता घाबरून गेलो होतो. म्हणजे केपी म्हणाले होते ते तंतोतंत खरं होतं. कोणताही भास नव्हता. काट्यांना न जुमानता ती त्या झाडाच्या खोडाला पकडत उभी राहिली आणि तिकडून हातानेच आम्हाला बोलावू लागली. तिचा तो भयानक अवतार, विस्कटलेले केस, फाटलेली आणि जीर्ण झालेली जेमतेम अंग झाकेल इतकीच मळक्या मातकट रंगाची साडी, तसलाच ब्लाऊज आणि गळ्यात एका मण्याची एक धागी माळ. आपल्या विचित्र घोगऱ्या आवाजात ती म्हणाली, कधीची बघते मी तुम्हाला. कशापायी रात्र्याचं फिरत्यात. काय इचू काटा सापाबिपाची भीती नाही वाटते. चांगले शिकलेल्या दिसताय. तिच्या तोंडातून असले शब्द बाहेर येताच मी पहिले तिच्या पायाकडे टॉर्च मारली. असं म्हणतात हडळ उलट्या पायाने चालते. ज्याला झपाटते त्याच्याशी आधी गोळ बोलून त्याला वश करते आणि मग तळफळवून मजा घेऊन घेऊन शेवटी जीव घेते. तिच्या व्यक्तीला निवळते. त्याला आणि त्याच्या जवळच्या लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल याची पुरेपूर काळजी घेते. पण इकडे तर पाय सरळच होते. चिक्या भाऊने माझ्याकडे बघत, काय तू पण भावा, अशा अर्थाने मान हलवली आणि त्या म्हातारीकडे तो जाऊ लागला. केपी म्हणाले, चिक्या थांब रे, कशाला जवळ जातो. कोण आहे काय माहीत. चिक्या भाऊ चालता चालता म्हणाला, काय म्हातारे, इकडे काय करतो तू काळोखात. घर कुठं आहे तुझं. सगळेच चिक्या भाऊच्या मागे तिथे पोहोचले. आसपास कोणता तरी प्राणी मारून कुजल्यासारखा वास सतत येत होता. म्हातारीच्या जवळ गेल्यावर खूपच जास्त यायला लागला. सर्वांनी हातातल्या काट्या काकेत पकडत तोंडावर आणि नाकावर हात ठेवले. म्हातारीने डोंगराकडे बोट दाखवत म्हटले, त्या तिकडे वरती आहे माझं घर. आज म्हातारं लय दारू प्यायलं नि येड्याक्यात मारू लागलं. मग आले पळत खाली नि बसले होते. लय मायाळू झाड आहे हे. ह्याचं काटं मला पोचत नाही. मी मनात म्हटलं, काय भिशात लागून गेली त्या काट्यांची. इतक्या राट कातड्यात कसे घुसणार ते. फार समाधानाने बोलत होती बिचारी. जसं काय एखादी माहेरवाशीण आपलं माहेर पण आनंदाने रंगून सांगते. ह्या कातलावर एवढ्या रातचं काय शोधता र. झोपा, जावं घरला जाऊन. रातचं फिरणं चांगलं नाही लेकरांनो. त्याच्यात आज अमावस्या बी आहे. बघा चांदणं बी कुठं दिसेना. इतकं सगळं बोलताना आणि डोळ्यावर टॉर्चचा प्रकाश पडून सुद्धा तिच्या पापण्या काही मिटत नव्हत्या. तिच्या डोळ्यांच्या बोळाभोवतीची पांढरी वर्तुळे टॉर्चच्या प्रकाशातही दिसत होती. इतकी जखळ म्हातारी असून सुद्धा तिची नजर फारच भेदक होती आणि बोलणं तितकंच कडक. तिच्या घोगऱ्या आवाजात आमच्यासाठी ते मायेचे शब्द ऐकणं अनपेक्षित होतं. म्हातारीची बळबळ चालू असताना मात्र रावाची नजर सर्वत्र भिरभिरत होती. सगळीकडे टॉर्च मारून तो काहीतरी शोधत असावा असं वाटलं. म्हातारी म्हणाली, वाल्याच्या शांगाने रागी लावली डोंगर उताराला. येता काय पोरहो वरती. आम्ही मानेनेच नको म्हटलं. तशी म्हातारी जरा रागातच म्हणाली, काय धाड भरली तुम्हासनी. चला की 4 पावलं, मी धावते रस्ता. चिक्या भाऊ म्हणाला, नको म्हातारे, कंटाळा आला आता. लय चाललोय आधीच. बसतो इकडे कातळावर. तू जा तुझ्या घरी. तुझा म्हातारा वाट बघत असेल. जा. अरे चला, कोणीतरी दोघं तरी चला, म्हातारी म्हणाली. केपी म्हणाले, नको आता, बसतो आम्ही इकडेच. शेकोटी पेटवता आता. शेकोटी? माझ्या कतलावर कशापायी शेकोटी. तिचा आवाज थोडा जड झाला. सम्यात आता आजूबाजूचा सुकलेला पालापाचोळा गोळा करू लागले. पहिले ह्या पाल्याला चाग लावूया, मग थोडी सुकी लाकडी टाकूया, मी म्हणालो. म्हातारी नुसती बघत उभी होती, पण तिच्या कपाळावर आठ्या आणि चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. कारण आम्ही तिचं न ऐकता तिच्या मनाविरुद्ध शेकोटीचा कार्यक्रम करायच्या तयारीला लागलो होतो. थोडा सुका पाला पाचोळा आणि सुकलेल्या काटक्या एकत्र करून चिंक्या भाऊने माझ्याकडे लायटर मागितला. मी त्याच्या हातात तो देत असताना म्हातारीकडे उगाचच पाहिलं तर तिचे तोंड मला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे दिसू लागलं. वरचे होठ कडक होऊन पूर्ण नाकाला टेकले होते आणि खालचे होठ दातांमध्ये जोरात आवळलेलं दिसलं. तिच्या दातांचा आकार आणि रंग फारच विचित्र वाटत होते. माझ्या तोंडून शब्दच फुटेना. चिंक्या भाऊने माझ्याकडून लायटर हातात घेतला
इकडे म्हातारीचा चेहरा अधिकच उग्र आणि कुरूप होऊ लागला. तिने दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. तिचे पांढरे शुभ्र डोळे म्हणजे खोबणीतून आता बाहेर पडतील की काय इतके मोठे होऊन बाहेर दिसू लागले. मी सोडून कोणाच्याही तिच्या चेहऱ्याकडे लक्ष नव्हतं आणि खास करून चिंक्या भाऊ लायटर पेटवायला लागला. तिकडे लायटरमधून ठिणगी उडाली आणि इकडे म्हातारी डोळ्यातून आगच ओकू लागली. ती चिडलेल्या कुत्र्यासारखी गुरगुरायला लागली. तिच्या कानामागून काळपट लाल रक्ताची धार वाहून मानेकडे येऊ लागली. एकाएकी ती घोगऱ्या आणि अतिभयानक आवाजात किंचाळली, आग पेटू नको, पेटवशील तर याद राख, रक्तच पिवतो आता तुमचं. असं बोलत चिंक्या भाऊच्या हातावर तिने जोराचा फटका मारला. त्याचबरोबर त्याच्या हातातला लायटर कुठच्या कुठे उडाला. वेळण काळ जागच्या जागी थांबलं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कोणालाही न घाबरणाऱ्या चिंक्या भाऊची तर बोबडीच वळाली. मी आणि माझ्याबरोबर अजून 1-2 लोक जीवाच्या आकांताने इतक्या जोरात ओरडलो की मला काही वेळ कानात फक्त हवेचाच आवाज येत होता. माझी शुद्ध हरपणार होती. तितक्यात रावाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि आम्ही दोघेही त्या किऱ्या काळोखात करवंदाच्या काटेरी जाळीत कोसळलो आणि म्हातारीने एका क्षणात माझ्या डोक्यात घालायला उचललेला दगड माझ्या पलीकडे जाऊन पडला. माझ्या हातातली काठीही पडली, पण टॉर्चची मोठी लेन्स पॅन्टच्या बेल्टमध्ये अडकलेली असल्याने ती वाजली. राव मला जोरात ओरडून म्हणाला, छोट्या पळ. मी त्याचे ते शब्द ऐकले आणि उठलो. बघतो तर माझ्या एका बाजूने राव मला पुढे पडण्यासाठी ढकलत होता आणि बाकीचे सगळे आधीच पुढे पडूही लागले होते. सम्यात आता दगडाला ठेचाळून खाली कोसळले. मी त्यांच्याजवळ पोहोचेपर्यंत ते उठले आणि परत पळू लागले. रावा सर्वांना उद्देशून म्हणाले, अरे हे काटेरी सावर आहे, माणसं खाणारी कुत्री साली. मी मागे वळून बघितलं तर म्हातारी खरंच सावरीच्या झाडा इतकी मोठी आणि जाळजूळ दिसू लागली. तिच्या अंगाच्या आकृतीत मोठमोठे काटे दिसत होते. तिने अजस्र किंचाळी मारली आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. इतक्या दूर असूनही त्या आवाजाने माझ्या कानात शंख वाजू लागले. धावतानाही माझे अंग विचित्र थरथरू लागले. रावा माझ्या बाजूनेच धावत होता. मी अजून तरी धीर आणि तग धरून होतो. बाकीचे सगळे सैरावैरा कोणत्या दिशेला गेले काही कळलं नाही. काहींकडे तर टॉर्चसुद्धा नव्हत्या. काटे, दगड, झाडाझुडपातून पर्वा न करता आम्ही सगळे बेभान धावत होतो. थोडं अंतर दूर गेल्यावर मला कळलं आता माझ्या आजूबाजूला तर कोणीच नव्हतं. मी एकटाच कुठेतरी दिशाहीन पळतोय. भीतीने माझा घसा पार चुकला. माझी बॅगसुद्धा त्या कातळावर कुठेतरी राहून गेली होती. करवंदाच्या झाडीत पडल्याने आणि धावताना काठांच्या खरचटण्याने अंगावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. खरचटण्यामुळे सगळीकडे नुसतं झोंबत होतं. तळहातातून रक्त वाहत होतं. टी शर्टही फाटलं होतं. मात्र जीव अजून तरी वाचलेला होता. म्हातारीने अचानक दाखवलेलं विक्षिप्त आणि अघोरी रूप डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. भीतीने जीवाचा थरकाप उडाला होता. आमच्यापैकी किती जण वाचले, कोण कुठे गेले काहीच पत्ता नव्हता. मला मनातून पार हारल्यासारखं वाटू लागलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या काही शरीरात जसा नाममात्र जीव असतो आणि बरोबरच्या नातेवाईकांकडे त्या व्यक्तीच्या जगण्याचा फक्त एक आशेचा किरण असतो, तसाच मी त्या किऱ्या काळोखात व्हेंटिलेटरवरच होतो आणि बाकी सगळे सुद्धा जिवंत असावेत ह्याची आशा बाळगून होतो. धावण्याची जास्त सवय नसल्याने थोड्याच वेळात माझे पाय थकायला लागले. त्यात आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. नुसता अंधार आणि रातकड्यांची किरकिर. काही वेळापूर्वी एकत्र मजेत असणारे आम्ही एकमेकांपासून अशा अभद्र ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी त्या काळोखी जंगलात वेगळे झालो होतो. जवळपास आमच्यातला कोणी असेल तर साथ देता येईल ह्या अपेक्षेने मी धावताना सर्वांच्या नावाने हाका मारू लागलो. कोणी साथ तर दिली नाही, पण माझ्या मागून कोणीतरी धावत येत आहे असं 2 ते 3 वेळा मला भास झाला. 1-2दा झुडपांमध्ये हालचालीचा आवाजही आला, पण टॉर्च मारून बघितले असता कोणीही दिसलं नाही. प्रत्येक हालचालीबरोबर माझ्या काळजात नुसतं धस्स होत होतं. श्वास रोखला जात होता. दुरून कुठेतरी चिंक्या भाऊ आणि सम्या दादाचा आवाज आल्यासारखं वाटलं, पण ते किंवा टॉर्चचा प्रकाशही कुठे दिसत नव्हता. इतक्या दगडाला ठेचाळून मी खाली पडलो. तोंड चांगलंच दगडावर आपटलं आणि तोंडातून रक्त वाहू लागलं. वरच्या जबड्यातले दात खालच्या ओठात घुसले होते. पायाचा गुळकाही फुटला
आणि प्रचंड दुखायला लागला. जमिनीला एक हात टेकून मी कसाबसा उठायला लागलो तर माझ्यासमोर कोणीतरी उभे असल्याचं दिसलं. मी दचकून झटकन मागे झालो. समोरच्या व्यक्तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी गच्च डोळे मिटून थरथरत उभा राहिलो. त्या व्यक्तीने मला मिठीत घेतलं. ते चिंक्या भाऊ होते. घाबरू नको छोट्या, आम्ही आलोय आता. समेदादा त्याच्या मागेच उभे होते. त्या दोघांना बघून जरा माणसात आल्यासारखं वाटलं. समेदादाचा चेहरा पूर्ण चिखलाने माखलेला होता आणि कपाळ फुटून त्यातून रक्ताची धार गालावरून खाली टी शर्टवर पागळत होती. चला काही करून आधी घर गाठूया, चिंक्या भाऊ म्हणाला. हो ना. रावा आणि केपी तिकडेच पळत गेले असणार. समेदादा पुढे म्हणाले. हो हो, लवकर चला. मला पण आता त्या दोघांना सुखरूप बघायची फार इच्छा झाली होती. चिंक्या भाऊ एका डोंगराच्या सुकलेल्या घळीकडे, जिथून पावसाळ्यात धबधबा कोसळतो, तिकडे बोट दाखवून म्हणाला. आपण या गल्लीतून मार्ग काढून डोंगरावर चढू आणि मग पलीकडे जाऊ. अर्ध्या तासात आपलं घर येईल. मी मान हलवून होकार दिला. तसाही पर्याय मी थोडासा देणार होतो. भीतीपुढे बेभान धावताना कुठल्या कुठे आलो ह्याचा मला पत्ताच नव्हता. घाबरू नका, आपण त्या दळपदरी ठिकाणापासून आता बऱ्यापैकी दूर आलोय. ह्या त्या म्हातारीचा इलाका नव्हे, समेदादा म्हणाला. आम्ही एकामागे एक असे चालू लागलो. त्यांनी मला भीती वाटू नये म्हणून त्या दोघांच्या मध्ये घेऊन चालायचं ठरवलं. वय वर्ष 23 असलं तरी या सगळ्यांमध्ये मीच लहान होतो. मला राहून राहून रावा आणि केपींची सतत काळजी वाटत होती. कुठे असतील ते दोघे, घरी पोहोचले असतील की नाही, असल्या काळुकी जंगलात कुठे वाटर चुकले नसतील, कुणाच्या कचाट्यात तर सापडले नसतील ना. हे नाही ते, असल्या अनेक प्रश्नांचा डोक्यात नुसता गोंधळ चालू झाला. छोट्या, तू काय पाहिलंस तिकडे? काय होतं आपल्या पायाखाली? अरे आपण जेमतेम वाचलो आहोत, चिंक्या भाऊ म्हणाला. काय होतं? मी कतरडावर होतो तेव्हा पायाखाली काहीच बघितलं नाही. त्यावर चिंक्या भाऊ म्हणाला. अरे बाबा, तिकडे. मी चिंक्या भाऊचे वाक्य मध्येच तोडत म्हटले. भाऊ पण तू इतक्या जवळ गेला होतास तिच्या. आपण तिथे थांबायलाच नव्हतं पाहिजे. तिचे ते उग्र घाणेरडे रूप पाहून मी भयानक घाबरून गेलो होतो. मग रावाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि आम्ही काट्यांमध्ये जाऊन पडलो. तिथून मग आम्ही कसं तरी उठलो आणि पळायला लागलो. त्यामध्येच रावा आणि माझी ताटातूट झाली. मी पळतच राहिलो आणि दम लागल्यावर तुम्ही दोघे भेटलात. चिंक्या भाऊनी समेदादा चालताना माझं बोलणं ऐकत होते. मध्येच चिंक्या भाऊ मागे वळून माझ्या आणि समेदादाकडे बघत होता. आम्ही त्याच्या मागे नीट येतोय ना, चालतोय ना, ह्याची तो खात्री करत असावा. नशिबात पुढे काय लिहून ठेवलंय ह्याची काही कल्पनाही करता येत नव्हती. पण आता माझ्याबरोबर चिंक्या भाऊ आणि समेदादा होते. ते दोन धाडसी आणि जंगलातील अनुभवी लोक आपल्याबरोबर आहेत म्हणून पहिल्यापेक्षा भीती जरा कमी झाली होती. खरं तर त्यांच्यासाठीही हा असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच होता, पण ते घाबरलेले असूनही तसं दाखवत नव्हते. आम्ही झपाझप चालत घहीजवळ आल्यावर समेदादा हात जोडत म्हणाले. रावा आणि केपी नक्कीच एकमेकांसोबत असणार, त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवा रे देवा. आम्ही घळईतून रस्ता काढत डोंगर चढू लागलो. आजूबाजूने काटेरी पेरकुटाची झाडं आणि खूप साऱ्या वेली आमचा मार्ग अळवत होत्या. काळोख असल्यामुळे चालताना झाडं, काटे, दगड असं बरंच काही हातापायांना घासून जात होतं. पण त्याकडे दुर्लक्ष करून आमचं वाट काढणं चालूच होतं. अंगाला बऱ्याच ठिकाणी खरचटलं होतं आणि त्या जखमा झोंबत होत्या. मोठमोठाले दगड आमच्या अंगावर येत असल्यासारखे घळईमध्ये उभे होते. वर चढताना कधी कोणता दगड निसटेल आणि आम्ही गळगळत खाली जाऊ काही कळत नव्हतं. त्या जखमी असल्यामुळे आम्हाला चालणं आणि दगडातून मार्ग काढून वर चढणं फार कठीण जात होतं. खूपच सावध राहून कसंबसं आम्ही डोंगर माथ्यावर पोहोचलो. खरं तर अंगात अजिबात रान उरला नव्हता, पण काहीही करून घर गाठायचं होतं. तो त्या भागातील बऱ्यापैकी उंच डोंगर असावा. तिथून दूर गावांमध्ये अंधुक दिवे दिसत होते. खाली जंगलात कुठे थोडा तरी प्रकाश दिसतो का म्हणून मी सर्वत्र नजर फिरवली, पण व्यर्थ. काहीच दिसत नव्हतं. नुसता किर्र काळोख. इकडून तर काहीच दिसत नाही. आपलं घर कोणत्या बाजूला आहे मी विचारलं. चिंक्या भाऊ घनदाट रानाकडे हाताने इशारा करून म्हणाला. मला वाटतं
ह्या इकडून खाली उतरलो की पलीकडे तो छोटा तलाव असावा. त्याला धरून जी पायवाट जाते ती आपल्या घराकडेच जाते. बरोबर ना सम्या? सम्यादादांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेही कदाचित विचारात पडले असावे. मी म्हणालो, कसं तरी घरी पोहोचूया एकदाचं, चला. आम्ही झरझर तो डोंगर उतरून त्या घनदाट रानात शिरलो. टॉर्चच्या प्रकाशात समोर नुसती जुनाट मोठ्या वृक्षांची गर्दी दिसत होती. निरनिराळ्या प्रकाराच्या पाखरांच्या आणि रातकिड्यांच्या आवाजाने तो भाग अजूनच भयान वाटू लागला होता. आजूबाजूला कुठेही न बघता आम्ही फक्त सरळ मार्ग काढत चालत होतो. अशातच 100-150 मीटर पुढे जातोय तोच एका माणसाच्या खूप विचित्र आणि अर्ध किंचाळीने आमच्या काळजाचा ठाव घेतला. आम्ही तिघेही दचकून जागच्या जागी थांबलो. माझं अंग पुन्हा भीतीने थरथरू लागलं. आम्ही तिथे थांबून परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो. इतके भयानक किंचाळणे मी त्यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. आता कोण कुठलं संकट अचानक आमच्या डोळ्यांसमोर येऊन उभे ठाकणार ह्याचा काही अंदाज येत नव्हता. हिंस्र श्वापदांनी भरलेलं जंगल आणि त्यात बरोबर नुकतंच पडलेलं ते आक्रीत, ह्या दोन्ही गोष्टीच्या विचाराचं मनात काहूर माजलं होतं. चिंक्या भाऊ इकडे तिकडे टॉर्च मारून पाहत असताना त्या अपुऱ्या प्रकाशात त्याला एका चिंचेच्या भल्या मोठ्या झाडामागे कोणाच्या तरी हाताचा खांदा दिसला. तसं लगेच त्याने आम्हाला इशारा दिला. सम्यादादा एक पाऊल पुढे टाकतच होता की अचानक आमच्या समोरून अतिथंड हवेचा तीव्र झोत आला आणि आमच्यामधून घोंगावत मागे निघून गेला. मागच्या बाजूला झाडांचा चुकून पडलेला पालापाचोळा आजूबाजूला सरकण्याचा भीतीदायक आवाज आला. आम्ही तिघेही परत प्रचंड घाबरून गेलो होतो. तिघांचीही हिंमत आणि इच्छा नसताना आम्ही धीरे एकवटून पुढे जाऊन नक्की काय आहे ते बघायचं इशाऱ्यानेच ठरवलं. कारण तसाही तोच आमच्या परतीचा मार्ग होता. त्यामुळे आम्ही समोर 10 पावलांवर आलेली ती गोष्ट टाळूही शकत नव्हतो. त्यावेळी पायांची झालेली लटपट आणि भीतीने पोटात आलेला गोळा मला आजही जसाच्या तसा आठवतो. चिंचेच्या झाडाजवळ पोहोचण्याच्या 7-8 पावला आधी टॉर्चच्या प्रकाशात दिसलं तिथे एक व्यक्ती घट्ट डोळे मिटून थरथरत झाडाला घट्ट पकडून उभी होती. टॉर्चचा प्रकाश नीट चेहऱ्यावर पडताच कळलं की ते तर केपी होते. मग आम्ही त्यांच्याजवळ गेलो. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. अतिशय घाबरल्याने त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर येत नव्हता. डोळे उघडताच त्यांनी लगेच सम्यादादांना घट्ट मिठी मारली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत त्यांचं संपूर्ण अंग थरथरत होतं आणि ते काही बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हते. त्यांना आता काही विचारायला नको असं ठरवून आम्ही आधी घरी पोहोचण्याचं ठरवलं. थोडं चालत पुढे आल्यावर मग केबी थोडं सावरले आणि स्वतःहून सांगू लागले, त्या जखनीच्या तावडीतून कसाबसा सुटून वाट फुटेल तसा पळालो आणि जिथे आपली भेट झाली त्या जागी येऊन थकून बेशुद्ध झालो होतो. किती वेळ मी त्या अवस्थेत होतो देव जाणे. मग कसल्याच्या आवाजाने शुद्धीवर येऊन डोळे उघडले तर डोळ्यांसमोर नुसता किट्ट काळोख आणि मग त्या काळोखाला चिरत एक भयानक आकृती माझ्या अंगावर चालून आली. मी जीवाच्या आकांताने ओरडलो आणि तोंड फिरवून झाडाला घट्ट मिठी मारून डोळे मिटून घेतले. इतक्यात मला सम्याचा आवाज आला आणि मग तुम्ही माझ्या जवळ आलात. खरंच आपण आता जरी 4 जण असलो तरी पण अजूनही सुरक्षित नाही. कधी काय होईल याची शाश्वती देता येत नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून चिंक्या भाऊ म्हणाले, म्हणजे रावा तुमच्याबरोबर नव्हता? केपी म्हणाले, माझ्या पुढेच तो धावत होता आणि मी त्याला हाक मारणारच होतो पण मला दम लागला होता आणि मग चक्कर येऊन मी तिथेच आडवा झालो. मी आत्मविश्वासाने माझी छातीशी मूठ आवडून म्हणालो, म्हणजे तो नक्कीच घरी पोहोचला असेल. काय वेळ तसा शांत निघून गेला. आम्ही झरझर पावलं टाकत किरे जंगलातून वाट काढत तलावाजवळ येऊन पोहोचलो. धरण जिथे संपते तिथे पुढे काही अंतरावर नैसर्गिकरित्या तयार झालेलं छोटं तळं होतं. उन्हाळ्यात आलो की आम्ही त्या तळ्यात पोहायला जात असू. मनातून भीती आता कमी होऊन त्याची जागा वाढत्या आत्मविश्वासाने घ्यायला सुरुवात झाली. ओळखीची जागा असल्याने आम्हाला थोडं निश्चित वाटू लागलं. तलावाच्या थोडं कडेने थोडं चालत पुढे गेल्यावर समोर बघतो तर फक्त एकच माणूस राहील इतक्या छोट्या आकाराची झोपडी दिसली. त्यात रॉकेल टाकून पेटवलेली एक मिनमिनती दिवटी होती. सगळं विकृत घडून गेल्यानंतर ती छोटीशी झोपडी आणि त्यात पेटत असलेल्या त्या दिवटीमुळे आम्हाला जरा हायसं वाटलं.
झोपडीच्या बाजूने जाताना कोणी आत असावं आणि काही मदत मिळेल ह्या आशेने चिंक्या भाऊने झोपडी टॉर्च मारूनही पाहिले, पण त्याला नीटसं काही दिसलं नाही. झोपडीपासून पुढे 2-4 पावलं जातो तोच मागून एका वृद्ध व्यक्तीचा आवाज आला. निश्चित रहा, भिवू नका, देव तुमच्या पाठीशी आहे. परत माझ्या मनात धस्स झालं, पण सम्यादादांनी मागे वळून वाकून आत पाहिलं तर त्यांना झोपडीतील त्या अंधुक प्रकाशात फक्त कोणाचे तरी पाय दिसले आणि हाताचा इशारा करत त्या व्यक्तीने मोठ्या भारदस्त आवाजात सांगितले, जा, तुमचा भाऊ तुमची वाट बघतोय, रस्त्यात कुठेही थांबू नका, जा. संपताना संपणारी ती भयान रात्र जाऊन आता काही वेळात पहाट होऊ लागणार होती. रावा इथूनच घराकडे गेला असणार आणि ह्या व्यक्तीने त्याला जाताना पाहिले असणार. ह्या विचाराने मी सुखावून गेलो आणि देवाचे आभार मानू लागलो. कुठेही चालणं न थांबवता आम्ही पायवाटेने घराकडे निघालो. वाटेत कोणीही एकमेकांशी काहीही बोललं देखील नव्हतं. कदाचित घडलेल्या विचित्र प्रसंगाचा आणि झोपडीतल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या बोलण्याचा सगळे विचार करत होते. एक वृद्ध म्हातारी, जिने वास्तविक जगाची अकल्पित दुसरी बाजू आणि जो विचित्र अनुभव आमच्या मनावर कोल्हा होता, आणि इकडे हे वृद्ध ज्याने निश्चित रहा बोलून आमचं मनोबल वाढवलं होतं. किती भिन्नता होती त्या दोघांमध्ये. पायवाटेच्या शेवटी थोडं दूरच आम्हाला आमचं घर दिसलं, त्यामध्ये प्रकाशही दिसला आणि आपसूक तोंडातून शब्द बाहेर पडले. रावा घरी पोहोचलाय. अंगावर काटा आला, डोळे पाण्याने डबडबले. सगळेच अतिशय आनंदी झालो आणि पायात रान उरले नसतानाही घराच्या दिशेने बेभान होऊन पळत सुटलो. चिंक्या भाऊ तर रावाच्या नावाने जोरजोरात हाका मारू लागला. त्याच्या आवाजाने रावा मुख्य दरवाज्यातून बाहेर आला. त्याने तर आम्हा चौघांना सुखरूप पाहून आनंदाने हात वरती करून उडीच मारली. घराबाहेर एकत्र भेटल्यावर आम्ही 5ही जणांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून सगळेच अक्षरशः ढसाढसा रडलो. घरात शिरल्यावर सर्वांनी आपापल्या सुकलेल्या घशात घटाघटा पाणी ओतले. काही वेळ शांततेत गेल्यावर सर्वांनी रावाकडे चौकशी सुरू केली. तो इकडे कसा पोहोचला, एकट्याला मार्ग कसा सापडला, रस्त्यात ती झोपडी आणि वृद्ध व्यक्ती भेटली होती का, त्यांचे प्रश्न संपत नव्हते. आणि मी मात्र भिंतीवर असलेल्या स्वामींच्या फोटोकडे हात जोडून साधू नयनांनी एकटक बघत राहिलो. ते नेहमीच कोणत्याही रूपाने भेटतात आणि प्रचंड विश्वास देऊन म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.